नमस्कार. आवाज येतोय शेवटपर्यंत? येस की बस? बस म्हणलं तरी चालेल, कारण बस होईल आम्हाला. बरोबर ना? मुरारीबाई सर गेले अर्जंट, त्याला ट्रेन आहे, ते मला अर्जंट जायचं, मला पहिली बोलू द्या. बघा मित्र, छोटासा परिचय करून देतो. नाव सोमनाथ कापसे, गाव विरामगाव, तालुका फुलंब्री आणि जिल्हा संभाजीनगर. खूप साऱ्या नवीन लोकांना असं वाटतं हा बिझनेस रिकाम्या टेकड्या लोकांचा. कोणाचा आहे? रिकाम्या टेकड्या लोकांचा आहे. पण हा बिझनेस खरं आपल्यासाठी आहे, कारण मी रिकाम्या टेकड्या होतो म्हणून इथे उभा राहिलो. कारण का बोलतो? एका शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि एका शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं वडिलांनी पण साल घातले, आजोबांनी साल घातले, पंजोबांनी साल घातले आणि आम्ही पण सालच घातले असते. पॉईंट समजतोय? कारण त्या घरात परंपरा ती होती, ती परंपरा आमचे आई वडील घेऊन चालली होती आणि संस्कार त्या आई वडिलांच्या मध्यवर्ती होते. पण मित्रांनो, मार्केट सांगताय संगत गुण ते सोबत गुण. जशी संगत तशी रंगत. मित्रांनो, काही दिवस आई वडिलांसोबत लोकांच्या शेतामध्ये पाचीने काम पण केलं, रोजाने गेलो, ट्रॅक्टरवरती कापूस खुंडाला, मंडपवरती काम केलं. पण आतून एक आवाज होता, जो गरीबाचा शिंबाल आहे हा आपल्याला निपटायचा आहे. आणि मित्रांनो, जेव्हा आई वडिलांना सांगायचो की काहीतरी वेगळं करावं लागेल, तर आई वडील बोलायचे, अरे बाबा, श्रीमंत लोक श्रीमंत होत्या, गरीबाला श्रीमंत होत्या मग हा कोण आहे? डायरेक्ट नाहीच बोलता तुम्ही. माझ्या आई वडील मी तेच बोलायचे, कारण आपल्या माइंड मध्ये ते फिट झालेलं आहे, त्याच्यामुळे आपण त्या माइंडने चालतो. आणि जेव्हा आई वडिलांना बोललो की श्रीमंत होण्यासाठी काय करावं लागेल, तर आई बोलली, भाऊ असं काही होत नाही, श्रीमंत लोक श्रीमंत होऊन जातात, पण गरीबाला श्रीमंत होऊ देत नाही. पण मला एका व्यक्तीने सांगितलं, बघ मित्रा, तुला जर खरं श्रीमंत व्हायचं असेल तर सक्सेस व्यक्तीचा हात पकडावा लागेल. कोणाचा? सक्सेस. मग सक्सेस व्यक्ती कोण? तर मुरारी माले सर. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वय कमी असेल सक्सेस, कारण शिक्षण मॅटर नाही, वय मॅटर नाही, रंग मॅटर नाही. कारण माझं शिक्षण या हॉलमध्ये जेवढे बसलेले ना, एकाच पण नसेल. 10वी 2दा आहे. किती वेळ असेल? कारण आई वडील सालानी काम करायचे, तर शिक्षण करेल तो माझं. समजतं मी काय बोलतो? 10वी 2दा आहे, पण मायला कमी 5-7 लाख रुपयाला ही ताकद मायला पाहिजे. महिन्याची इन्कम जर पकडला तर 7 लाख रुपये. आणि या बिझनेस मध्ये येऊन मला 6 वर्ष झाली मित्रांनो. किती वर्ष? पण प्रत्येक गोष्ट शिकून घेण्यासाठी वेळ द्यावा लागतो. पहिली एज्युकेशन, नंतर डुप्लिकेशन आणि नंतर पैसा. पहिली काय लागते म्हणल्याला? एज्युकेशन, नंतर डुप्लिकेशन आणि तिसरा पैसा. पण आपल्या मायला करून एकच आहे, पैसे दिले तर पैसे नाही आले. त्याला प्रोडक्टचं नाव येत नाही, त्याला प्लॅन येत नाही, त्याला शांती येत नाही, त्याला कंपनीचं नाव येत नाही, पण तुम्ही आपल्याला पैसेच येत नाही. इथं का बाबाजीचा भांडरा आहे? देणे हरी पलंगावरी, पैसे दिले वस्तू आली. व्यवहार काम केलं तर दाम मिळेल. पॉईंट समजतोय? पैसे दिले वस्तू आली, व्यवहार क्लिअर झाला, काम केलं तर दाम मिळेल, 1 रुपया फुकट मिळणार नाही. आज तुम्हाला स्टेजवरती दिसतो हिरो सारखं, पण याच्या पाठीमागचं 6 वर्षाचं बॅकग्राऊंड तुम्हाला थोडी माहिती आहे. कारण आज मुलांनी मला सर बोलून गेले की माझ्याकडे BMW आहे. मित्र, या बिझनेस मध्ये जेव्हा आलो ना, बायकोचं मनी मंगळसूत्र म्हणून हा व्यवसाय सुरू केला. जेव्हा बायकोचं मनी मंगळसूत्र दिलं, मित्र खरंच सांगतो, जेव्हा मनी मंगळसूत्र देताना फक्त एकच विचार केला, या मनी मंगळसूत्राचे सूत्र ओके करायचे म्हणून मायला विचार करायचा. पण आज सांगायला आनंद आहे, ज्या मनी मंगळसूत्रामुळे काय होऊ शकतं हे जिवंत उदाहरण तुम्हाला देतो मित्रांनो. आज माझं हॉस्पिटल ठिकाणी 40 लाख रुपयाचं घर आहे. आज ज्या गाडीमध्ये आलो, हॉलच्या बाहेर MG हेक्टर 30 लाख रुपयाची उभी आहे. आज जे सोनं नाणं आहे हे 20-25 लाख रुपयाचं आहे. आणि आजची लाईफ माय लाईफ काही आहे. काय ती गाडी, काय ती AC, काय ती स्टेरिंग, काय तो साऊंड, पण मोटरसायकल नाही. आता माझ्याकडे मोटरसायकली पण 2 कार आहे.
पॉईंट समजतोय? आता मोटरसायकल काय येतं? गरीब परिस्थितीतून आलेला पोरगा, वडिलाला चालतेत नाही, भावाला चालतेत नाही आणि मला चालतेत नाही, पण कोणाच्या मागे बसून चालवून शिकलो. मग मोटरसायकल शिकण्यासाठी आपण जर कोणाचा हात पकडतो तर 2,10,000 घेण्यासाठी हात पकडावा लागेल की नाही लागेल? लाईफ मध्ये शिकावं लागेल, टिकावं लागेल, तरच सक्सेस मिळेल. आणि खूप साऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये एकच आहे, हा बिझनेस चेन आहे, साखळी आहे, लोकांना जोडण्याचा धंदा आहे आणि टोपी घालण्याचा धंदा आहे. मित्रांनो, हा प्युअरला प्युअर बिझनेस आहे. सकाळी उठताना आणि संध्याकाळी झोपताना साबण शॅम्पू तेल कोण वापरतं? किती लोकांनी आणून केली? हातवरती करा. साबण शॅम्पू तेलाचा फेस झाला की नाही झाला? मग तुम्ही साबण शॅम्पू तेलाचा फेस केला, पण त्या दुकानदाराची गाडी पण झाली, त्या दुकानदाराची माडी पण झाली, त्या दुकानदाराचं बँक बॅलन्स झालं, त्या दुकानदाराचं मुलाचं एज्युकेशन झालं, पण तुमचा फेस करून काय झालं? मग तुमचा फेस करून काही नाही झालं, पण आमचा फेस करून आम्ही 7 लाख रुपये ही ताकद माहिती केली. तर खूप साऱ्या लोकांनी टाकत ना चेन साखळी स्कीम. मित्रांनो, हा बिझनेस मार्केटिंगचा आहे आणि सांगण्याचा आहे. या जगामध्ये असा एकही व्यक्ती नाही आहे की तो लोकांना सल्ला देत नाही, लोकांना मार्केटिंग करते. मला सांगा, कुठेतरी ज्या एरियात आपण राहतो त्या एरियामध्ये कोणीतरी कोणाच्या दुकानाचं नाव फेमस करतं की नाही करतं? मग ज्या दुकानदाराचं नाव फेमस करतो तो त्याची फॅक्टरी स्वतः चालू करतो का? नाही. तर मित्रांनो, खरी चेन त्या लोकांची आहे पण दैन आपली आहे. खरी चेन त्या लोकांची आहे पण दैन आपली आहे. पण इथं चैन आपली आहे पण दैन आपण करून घेतो, म्हणून माझ्या सोबत जॉईनिंग होत नाही. या धंद्याला लाखो लागत नाही, पण डोकं राईट लागतं. या धंद्याला लाखो रुपये लावा लागत नाही, पण माइंड राईट लागतं. आणि माइंड राईट असतं तर लाखो रुपये घरात येतात. तर हा धंदा मार्केटिंगचा बोलण्याचा आहे. ऐश्वर्या काय करते? जाहिरात. सचिन काय करतो? अनिता काय करतो? अक्षय कुमार काय करतो? आणि सोमनाथ कापसे काय करतो? म्हणून 7 लाख येतो त्यासाठी जोरदार काय मार्केटिंग करण्याचा बिझनेस आहे, विकण्याचा नाही आहे. पण खूप सारे लोक काय करतात, लाखो रुपये देऊ पण विकायचं कुठं? 10,000 दिले तर 13,000ची वस्तू मिळेल, 20,000 दिले तर 26,000ची वस्तू मिळेल, 30,000 दिले तर 39,000 वस्तू मिळेल. पण आयुष्यात कंपनीच्या नियमाप्रमाणे कंपनी सांगते, सिस्टम सांगतं, पहिली प्रोडक्ट यूज करा, पहिली इस्तेमाल, फिर विश्वास, मग सांगा. समजतं मी काय बोललो? कोणतीही गोष्ट मार्केटमध्ये आपण ज्याची जाहिरात करतो पहिली आपण वापरतो, मग दुसऱ्याला सांगतो आणि दुसऱ्या तिथून घेतो, म्हणून तिची दुकान चालते. पण ह्या धंद्यात लाखो लोक पण जोडावं लागत नाही. पण माइंड काय म्हणतं, एवढे लोक आणायचे कुठे? किती लोकांना असं वाटतं की लोक जोडावं लागतं? ज्याही दुकानदाराने दुकान टाकले असेल त्यांनी लोक जोडले की नाही जोडले? पण स्वतः जोडले का? नाही मित्रांनो. त्या दुकानदाराला कोणीतरी जोडून दिलं, कोणीतरी जोडून दिलं आणि असं जोडून ज्याला पहिले जोडलं तो विसरून गेला, पण तो शेवटचा त्याचा कस्टमर राहिला की नाही राहिला? मग तसा माय लाईफ मध्ये या बिझनेस मध्ये सुरुवातीला 4 लोकांना सोपं घेतलं मित्रांनो. 4चे 8, 8चे 16, 16चे 32 आणि आजचा सांगायला आनंद आहे 20,000 लोकांचं नेटवर्क चालत आहे. मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश मध्ये माझं काम चालतंय. आणि दररोज डिटेल्स असतील, दररोज उद्याचे किल्ला डिटेल्स आहे. मंगळवारी शिल्लोड, बुधवारी कन्नड, गुरुवारी भोकरदन, शुक्रवारी राजूर, शनिवारी फुलंब्री आणि रविवारी संभाजीनगर. काम तर एकटाच करतो, पण जिथे चातक चालता त्याला म्हणतात सिस्टम. जो सिस्टम से काम करता है वही पैसा कमाता है, जो सिस्टम से काम नहीं करता है वही पैसा नहीं कमाता है. जो व्यक्ती सिस्टम ने काम करेल तो पैसा कमी करो. आज खरंच सांगायला आनंद आहे, एनटीसी बोर्ड, सीटीसी बोर्ड एक्झिक्युट झालो. 3 आयडीएसटीसी आहे. पहिला आयडीएसटीसी स्टार पर्ल आहे, दुसरा आयडीएसटीसी स्टार सिल्वर आहे आणि तिसरा आयडीएसटीसी आहे. पण काम नेमकं सोमनाथ कापसेच करतो. ही ताकद लाईफस्टाईलची आहे.
शिक्षण दरम्यान नापास आहे, पण धंद्यामध्ये पास तर आहे. धंद्याचा शिक्षणाचा संबंध येत नाही आणि मायलाचे पैसे मोजायला मशीन लागत नाही. डायरेक्ट अकाउंट मध्ये ऑटोमॅटिक जात्या, नंतर मोजून घ्यायचे राहते. समजतं काय बोलतोय? या बिझनेस मध्ये हवेतला पैसा मित्र, पण हवेतला पैसा हा कोणाला दिसत नाही, पण सोमनाथ कापसे अकाउंटला ऑटोमॅटिक आकडा दिसतो. ही ताकद आहे त्याची. काय होऊ शकते बिझनेस मध्ये मित्रांनो? 5 वर्षापूर्वी बघितलं तर एक गरीब कुटुंबातला मुलगा आणि 2 वर्ष लॉकडाऊन. या 2 वर्ष लॉकडाऊन मध्ये सक्सेस झालेलो आहे मी. मित्रांनो, खूप सारं वाटतं तुम्हाला की बा खूप अवघड असेल, एकदम इझी आहे. पण बिझी करून एकच काम करा, कुठेतरी कोणाच्या दुकानदाराचा कोणाचा सल्ला देऊन त्याची गाडीमाडी केली, पण आज आपल्या परिवारासाठी आपली गाडीमाडी करू आणि आपण एकत्र येऊन काम करू. ही ती लाईफ टाईम जोरदार काढ्या व्यक्तीने घडवलं, टिकवलं, गीत बनवलं. वयवर्ष 75 असे गंगाधर पाटील सरांसाठी जोरदार टाळ्या. आणि आमचे महागुरु बोंद्रे फॅमिली यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ द्या. आणि आपल्या सर्वांचे एज्युकेशन गुरु डायमंड मानिकजी जाधव सर यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ द्या. एवढे बोलत सांगतो. जय हिंद, जय राष्ट्र.